तोर्तापवाडी तालुका हवेली येथील तुळजा क्लिनिकच्या डॉक्टर माधवी थोरात चौधरी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, नियमित तपासणी करावी, संतुलित आहार घ्यावा आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. व्यस्त जीवनशैलीतही महिलांनी स्वतःच्या आरोग्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत निरोगी आणि सशक्त महिलाच कुटुंब व समाजाची खरी ताकद असल्याचे डॉक्टर माधवी थोरात यांनी नमूद केले. नमस्कार, मी डॉक्टर माधवी थोरात चौधरी. माझ्याकडून आणि तुळजा क्लिनिककडून तुम्हा सर्व माता भगिनींना आणि माझ्या सर्व मैत्रिणींना आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे क्लिनिक उरुळीमधील स्वरतापवाडी या गावात स्थायिक आहे आणि गेले 4 वर्ष मी या मेडिकल क्षेत्रामध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून स्वरतापवाडी गावात काम करत आहे. तर महिलांनो, आज जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजीचा सर्व जगभरात साजरा केला जातो. तर तो 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो याची मी थोडीशी माहिती देते. तर 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक कामगार वर्गातील सर्व स्त्रियांनी मिळून एक आंदोलन चालू केलं होतं त्यांचे पगार वाढ व्हावी याकरिता. तर 1910 रोजी न्यूयॉर्कमधील संसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि 1911 रोजी या सर्व महिलांना त्यांचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह मध्ये येऊन महिला दिन क्लारा झेटकी यांनी 1911 मध्ये त्याला ग्रीन फ्लॅग देऊन त्यांना या महिलांचं आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं. त्याच्यामुळे 1911 8 मार्च रोजी हा महिला दिन न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याच्यामुळे आज आपल्याकडेही किंवा जगभरातही 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर मी आता आपल्या माता भगिनींबद्दल किंवा मैत्रिणींबद्दल ॲज अ डॉक्टर म्हणून थोडीशी माहिती देत आहे. ते तुम्ही प्लीज ऐकावी, त्याला फॉलो करावं ही माझी एक छोटीशी विनंती आहे. आणि हा व्हिडिओ आजच तयार करावा ही माझी इच्छा. म्हणजे आज खास आपल्या महिलांचा दिवस आहे, यासाठी ह्या गोष्टी मी तुमच्या पुढे समोर आणणार आहे. तर स्त्री ही कुटुंबाची एक आधारस्तंभ असते. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे म्हटलं जाणं काहीही चुकीचं होत नाही. तर ती स्त्री एक आई, एक बहीण, एक पत्नी आणि एक मुलगी म्हणून तिच्या सर्व भूमिका रंगमंचावरती पार पाडत असते. पण जेव्हा ही भूमिका ती पार पाडत असते तेव्हा ती खरंच स्वतःकडे लक्ष देत असते का? तर नाही. तरी शहरीकरण आणि ग्रामीण भागामध्ये ह्याचा मोठी तफावत दिसून येते आपल्याला. शहरी भागामध्ये बऱ्यापैकी महिला ह्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेत असतात, पण आपल्या ग्रामीण भागात खरंच स्त्रिया आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतात का? तर मी ह्याचं उत्तर 70% नाही असं सांगेल. कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांचे डबे असतील, हजबंडचा डब्बा असेल किंवा शेतातली कामं असतील, ही सर्व पटपट उरकण्याच्या नादामध्ये एकही महिला स्वतःकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत नाही. मग ह्याच्या डिफिशियन्सीज भरपूर प्रमाणात स्त्रियांना आरोग्यात दिसून येतात. मग त्या डिफिशियन्सी तुमचं रक्त कमी असण्यातले असू देत, कॅल्शियम कमतरता असण्यातले असू देत किंवा दुसरे काहीही कारणांसाठी असू देत. तर आज मी या जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना थोड्याशा आरोग्याविषयी काही माहिती देऊ इच्छिते. तर महिलांनो, सगळ्यात सर्वप्रथम तुमची लाईफस्टाईल चेंज करा. आता तुम्ही म्हणाल लाईफस्टाईल चेंज करा म्हणजे काय? तर मी असं म्हणत नाही की तुम्ही चांगले कपडे घालून बाहेर फिरा किंवा खूप चांगलं चांगलं खा किंवा काही. अगदी छोट्याशा चेंजेस आहेत त्या लाईफमध्ये आपल्याला चेंज करायच्या आहेत. आपला दिनक्रम पहिल्यांदा सेट करायचा आहे. तर तुम्ही काय कराल? तर सकाळी उठल्यानंतर स्वतःचा नाश्ता सर्वप्रथम व्यवस्थितपणे करायला शिका. आता नाश्त्यामध्ये असं नाही की तुम्ही ब्रेड, बिस्किट्स किंवा पाव, टोस्ट या गोष्टी खा असं मी कधीच म्हणणार नाही. तर याच्यामध्ये तुम्ही सकस आणि पूरक आहार घ्या. हाय प्रोटीन, हाय फायबर्स हा आहार तुमच्या आहारामध्ये आला पाहिजे. तुम्ही अगदी पोळी भाजी खाल्ली तरीही काही हरकत नाही, पण सकाळचा नाश्ता हा रक्तातली साखर तयार करत असतो आणि ती साखर सुरळीत प्रमाणे चालण्याचं काम हे सकाळचा ब्रेकफास्ट करत असतो. त्यामुळे सकाळचं जेवण किंवा सकाळची न्याहारी सगळ्यात बेस्ट असते आपल्या शरीरासाठी. तर ही दिनचर्या तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या रुटीन पासून चेंज करा.
दुपारी थोडंसं काहीतरी हलकं खाण्यात ठेवा आणि रात्रीचं जेवणही हलकं ठेवा. मग ह्या हलक्या आहारामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणात ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा डाळ खिचडी खाऊ शकता, पण स्वतःच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करा. आता याच्यानंतर मी काही पॉइंट्स घेईल ते रुटीन चेकअपचे असतील. तर रुटीन चेकअपमध्ये तुम्ही काय कराल? तर तुम्ही म्हणाल, मॅडम रुटीन चेकअप म्हणजे काय? आम्ही दुखायला लागले की डॉक्टरांकडे जातो. पण तुम्ही डॉक्टरांकडे जाता तर तुम्हाला थंडी, ताप, कंबरदुखी ह्या गोष्टींमुळे तुम्ही डॉक्टरांकडे येता. बऱ्याचशा महिला माझ्याकडे कंबरदुखीच्या त्रासाने येत असतात. म्हणजे वयाची 30-35 क्रॉस केली की बऱ्यापैकी महिला माझी कंबर दुखतेय किंवा माझा हात दुखतोय, माझं शोल्डर दुखतंय, ह्या कंप्लेंट्स घेऊन माझ्याकडे येत असतात. पण ह्या कंप्लेंट्सच्या पाठीमागं एक इंजेक्शन किंवा 4 गोळ्या पुरेशा नसतात. याच्यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्वतःचं हिमोग्लोबिन किंवा स्वतःच्या शरीरामध्ये रक्त किती आहे, स्वतःच्या शरीरामध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात आहे का? कारण एकदा स्त्रीची डिलिव्हरी झाली तर पोस्ट डिलिव्हरी नंतर तुमच्या हाडांची डेन्सिटी ही कमी होत असते. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायला हवं? तर वर्षातून एकदा तुम्ही ब्लड मधलं हिमोग्लोबिन चेक करायला हवं, कॅल्शियम चेक करायला हवं. ह्या गोष्टी केल्यानंतर तुमचं तुम्हाला आयडेंटिफाय होता येतं की बाबा माझ्यामध्ये ही कमतरता आहे आणि याच्यासाठी मी काय आहार घेतला पाहिजे, काय डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर पहिली टेस्ट सांगेल मी हिमोग्लोबिनची. हिमोग्लोबिन म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरामध्ये 12 ते 14 इतक्या प्रमाणात रक्त असायला हवं. पण हे जर पुरेशा प्रमाणात नसेल तर स्त्रियांना दम लागणे, वारंवार छातीत दुखणे किंवा जळजळ होणे. मी आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे पोस्ट डिलिव्हरी महिलांना कॅल्शियम कमतरता जाणवायला लागते. जेव्हा ही कॅल्शियम कमतरता जाणवायला लागते तेव्हा जॉईंट्स पेन होतात. तर ते पेन होण्या अगोदरच आपण वर्षातून एकदा तरी कॅल्शियमची रुटीन चेकअप करायला हवी. त्याप्रमाणे सप्लिमेंट्स घेणं किंवा आहारामध्ये चेंजेस करणं, मग त्याच्यामध्ये दूध, दही, फिश ह्या सगळ्या गोष्टी खाणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची टेस्ट, ती व्हिटॅमिन D3 ची टेस्ट. व्हिटॅमिन D3 म्हणजे काय करतं? जर तुम्ही कॅल्शियम घेताय तर त्याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी आपल्याला व्हिटॅमिन D3 ची टेस्ट करणं गरजेचं असतं. आजकाल आपण पाहतो की चेंजेस ऑफ लाईफ मध्ये आपल्याला व्हिटॅमिन D3 घ्यायला वेळ नसतो. म्हणजे सकाळचं ऊन घ्यायला आपल्याला बिलकुल वेळ नसतो. तर सकाळी जो 7 ते 9चा उन्हाचा प्रहर आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ऊन अंगावर घ्यायला हवं. पण आजकाल लाईफ चेंजेसमुळे, म्हणजे असं म्हणाल तुम्ही की मुलांचे डबे असतील किंवा घरातली कामं असतील, याच्यामुळे स्त्रिया उन्हात पडत नाहीत. त्याच्यामुळे व्हिटॅमिन D3 ची कमतरता जाणवते. आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतं की बॅक पेन असेल, कंबरदुखी असेल किंवा केस गळती असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे होतात. याच्या जोडीलाच आपण एक अजून टेस्ट बघूया की व्हिटॅमिन B12. ज्या मी टेस्ट सांगते त्या फार रेअर आहेत आणि ह्या रुटीन चेकअपमध्ये वर्षातून एकदा तरी घ्यायला हव्यात, ही माझी महिलांना कळकळीची विनंती आहे. तर आता पुढची टेस्ट पाहूया आपण, B12 ची टेस्ट. आता B12 ची टेस्ट ही जनरली आपल्याला व्हेजिटेरियन लोकांमध्ये, म्हणजे जे लोक मटन मांस खात नाहीत या लोकांमध्ये आढळून येते. तर ह्या टेस्टसाठी आपण B12 ची टेस्ट करण्यासाठी आपण पहिले व्हेजिटेरियन असावं असंच काही नाही. काही नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये ही B12 ची कमतरता जाणवते. तर त्याच्यासाठी आपल्याला B12, जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये दूध, दही, चीज, ताक ह्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन लोकांनी ही टेस्ट करावी. कारण बहुधा सर्व नॉन व्हेजिटेरियन लोक खूप प्रमाणात नॉनव्हेज खात नाहीत. तर कंपल्सरी महिलांनी ह्या गोष्टींची टेस्ट करणं गरजेचे आहे. आता B12च्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? तर B12च्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला दम लागणं, धडधड वाढणं, अस्वस्थ वाटणं, बीपी शूट करणं किंवा बीपी वरती त्याचा परिणाम होणं, थोडंसं काहीही आपल्याला टेन्शन आलं तर ते टेन्शन अनावर होणं, ह्या सगळ्या गोष्टी B12च्या कमतरतेमुळे होत असतात. त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी कमीत कमी B12 ची टेस्ट करणं महिलांनी गरजेची आहे. त्याच्यानंतर आणखी टेस्ट सांगणार आहे मी, ती थायरॉइडची टेस्ट. आता थायरॉइडची टेस्ट का महत्वाची आहे? पोस्ट डिलिव्हरी किंवा डिलिव्हरीच्या अगोदर किंवा आजकाल आपण पाहतो तर स्कूलच्या मुलींना सुद्धा थायरॉइड हा निदर्शनास येतो. हे सगळं का होतंय? आधी होता का थायरॉइड? होता, पण तो आता ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात थायरॉइड हा कधीही आतापर्यंत ह्या थायरॉइडने कितीतरी महिलांना त्रास दिलेला आहे. तर हा थायरॉइड कशामुळे होतो? हा थायरॉइड होतो तुमच्या हार्मोनल चेंजेसमुळे किंवा तुम्ही जो स्ट्रेस घेता, तुम्ही म्हणजे अगदी नॉर्मल गोष्टींचाही महिला आजकाल त्रास घेतात किंवा टेन्शन घेतात. हे टेन्शन न घेता
स्वतःचा थायरॉइड कसा नॉर्मलाइज करता येईल ह्या गोष्टींकडे लक्ष देणं. बऱ्यापैकी थायरॉइडमध्ये भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम हे दोन प्रकार येतात. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं की जनरली स्त्रियांची तब्येत किंवा वजन वाढत चालतं, वेट गेन होत चालतं. दुसरी गोष्ट आहे हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं की स्त्रियांचं वेट लॉस होत चालतं, डोळे बाहेर येत चालतात आणि केसांची डेन्सिटी कमी होत चालते. हे प्रकार जनरली आपल्याला पाहायला मिळतात. पण हे पटकन आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, ह्याच्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्यामुळे ह्या गोष्टी वाढत चालतात आणि याच्यावरच्या गोळ्या ह्या आपल्याला वाढत जायला लागतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी रुटीन चेकअप मध्ये करणं गरजेचं आहे. किमान वर्षातून 2 वेळा तरी थायरॉइड प्रोफाईल, B12 प्रोफाईल, कॅल्शियम, HB किंवा बाकीच्या गोष्टी ह्या करायला हव्यात. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट येते किंवा याच्या 30-35 नंतर कधीतरी आपल्याला छातीत चमक निघल्यासारखं होणं किंवा पाठीत चमक निघल्यासारखं होणं. तर याच्यासाठी जनरली काय करायला हवं, तर आपल्याला ईसीजी रुटीन चेकअप मध्ये करायला हवा. अगदी मी टू इको पर्यंत नाही जाणार, कारण आता मी रुटीन चेकअपचं महत्व सांगते. तर त्याच्यामध्ये ईसीजी हा मी अगदी म्हणजे महत्वाचा विषय सांगते की ईसीजी बद्दल. कारण बऱ्याच महिला पित्तामुळे चेस्ट पेन होतंय किंवा पित्तामुळे छातीत दुखतंय, जळजळ होती, ह्या गोष्टीमुळे त्या पूर्णपणे चेस्ट पेन कडे दुर्लक्ष करतात. आणि आत्ताचा रेट हा महिलांमध्ये हार्ट अटॅकचा जास्त वाढत चाललेला आहे आणि ते त्यांच्या हलगर्जीपणामुळे. त्याच्यामुळे रुटीन चेकअप मध्ये तुम्ही ईसीजी ही आणावा, हे मी तुम्हाला अगदी प्रखर्षाने सांगेल. त्याच्यामुळे आणि तुमचा बीपी, शुगर ह्याही गोष्टी तुमच्या रुटीन चेकअप मध्ये यायला हव्यात. तर महिलांनो, ही होती माझी इन ब्रीफ थोड्याशा चेकअप बद्दलची माहिती. जर तुम्हाला कुठेही काही थोडंफार वेगळं वाटलं, काहीही झालं, तरी तुम्ही क्लिनिकला मला नक्की भेट द्या. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे सृष्टीचा आधार. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला माझा सलाम. आणि या जागतिक महिला दिनानिमित्त मी इथे थांबते.